मच्छीमार जिथे बांधव राहतात तिथे ते स्वतःच्या घराचा कचरा स्वतःच निचरा करतात. मी विचारलो दांडी भागात जाते का गाडी गौंडीवाड्यात जी घरं आहेत तिथे जात नाही. तर तुम्ही तुमच्याने डेफिनेशन ठरवता डोअर टू डोअर म्हणजे रस्त्यावर येणार, रस्त्याच्या कचऱ्यामध्ये तुम्ही काढून टाकला. 5 घंटाकडे आहेत आणि 3 ट्रॅक्टर त्यांनी पुरवलेले आहे. 3 ट्रॅक्टरमध्ये मनुष्यबळ आपल्या एस्टिमेटमध्ये नाही, त्या जे मनुष्यबळ आहे ते आपण पुष्काळचे 3 वापरतो 12 पैकी ते मनुष्यबळ आपण तिकडे वापरतो. नगरपालिकेत येतो आणि मग तो कसं स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणून काय नियोजन आहे. तर नियोजनाच्या वेळी तुमचे SI असतात तिथे, त्याच्यावर आमची एवढीच मागणी आहे, पुढचा ठेका कसाही काढा, ह्या ठेकेदारावर 6 महिने जी बिल झालं त्याच्यावर व्हायलाच पाहिजे आणि पुढची 2-3 महिने जे काही शिल्लक आहे त्याचं बिल अदा होता कामा नाही. मच्छीमार जिथे बांधव राहतात तिथे ते स्वतःच्या घराचा कचरा स्वतःच निचरा करतात. मी विचारलो दांडी भागात जाते का गाडी गौंडीवाड्यात जी घरं आहेत तिथे जात नाही. तर तुम्ही तुमच्याने डेफिनेशन ठरवता डोअर टू डोअर म्हणजे रस्त्यावर येणार, रस्त्याच्या कचऱ्यामध्ये तुम्ही काढून टाकला. पाटकरवाईंच्या येतात कधी मग पैसे देता का? 6 महिने सत्ताधारी करतायत काय? 9,9,000 बिल वर जीएसटी आहे त्याचा 1,99,00,000 वर जीएसटी म्हणजे 2,24,00,000 बिल गेलं. पैसा आणता कुठून? चालवलाय काय तिकडे रस्त्याचे? मी विचारतो असं आहे ना, आपले 8 कर्मचारी सांगताय रोड झाडाला आपले कर्मचारी का वापरले जातात? नगरपालिकेचे त्याच्यात लिहिलेलं आहे, इथे टेंडर मध्ये लिहिलेलं आहे, घनकचऱ्याची वाहतूक, रस्ते झाडणे, समुद्र किनारे स्वच्छ करणे. कॉन्ट्रॅक्टरचे कामगार कशाला करतात तुमचे कामगार रस्ते स्वच्छ? काय करतात? आणि 15 किलोमीटरचे रस्ते शहरातले कोणते होतात त्याचा तुमच्याकडे रिपोर्ट आहे का? बिल अदा करतात दिवसाला, टेंडरनुसार दिवसाला त्याचे 15 किलोमीटरचे रस्ते दिवसाला साफ करायचे. कोणते रस्ते आज कोणत्या साफ केले त्याचा आढावा आहे का तुमच्याकडे? आमच्या गल्लीमध्ये कचरा तसाच पडतो. साफ केला आहे त्याचा आढावा आहे का? काल केला त्याचा कोणते केले 15 किलोमीटरचे? आणि जर आढावा नसेल तर तुम्ही काय करणार? सभागृहाची मागणी मागणार 15 किलोमीटर आत्ता जाऊया, काल केलेले साफ केलेले रस्ते विचारणार, खोटं बोलू नका हो म्हणून. सभागृहाची दिशाभूल करू नका. प्रत्येक वेळी आम्हाला फोन लावायला लागतो, कचरा गोळा झाला गाडी पाठवा. आणि डोर टू डोर जिथे स्कॅनर लावलाय तिकडनं उचलायचंय. स्कॅनर गेल्याचे चेक केले गेले नाही, कुठे स्कॅनर लावलाय? मग तुम्ही बिल का अदा करताय? तुम्ही स्वतः मान्य करताय सभागृहापुढे की हे पॉसिबल नाही. मग बिल कोणत्या बेसिसवर देत आहे? लोकांना माहिती नाही कसा कचरा गोळा करायचा, लोकांची जाऊन सही घेता नुसती. किती कंप्लेंट आणू? 4 जणांना फोन केला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ते सांगतात 5 दिवसाचा डोर टू डोर येऊन उचलायला 300 रुपये घेतात. 300 रुपये घेतात. 2 जणांची कंप्लेंट आहे, 300 रुपये माझ्याकडे घेतात. आतमधला कचरा उचलायला पैसे घेतात. कर्मचाऱ्याची याच्यात चूक काही नाही म्हणणार मी, कॉन्ट्रॅक्टरची आहे. मनुष्यबळ वाढवत नाही तो. एका 4 जणांचं काम आहे, तिथे 1 जण मरत असेल तर तो काय करणार आहे बिचारा? कर्मचारी पैसे घेतात का कॉन्ट्रॅक्टरचे? कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी कोणीही असतील, आमच्याकडे तक्रार आहे. घेतात उचलणारे पहिल्या दिवसापासून की होत नाही 9,000 घरांचा. पण तुम्ही जर मान्य करताय 9,000 होत नाही तर त्याचं बिल आतापर्यंत काय काढलं? का पैसा पकडला का? माझी नगराध्यक्ष त्यांच्याकडे 80 लाखाला ते ठेका होता, तेच काम तू करतोय, त्याच्यापेक्षा काय वेगळं करतोय? एकाही सभागृहाच्या सदस्याने सांगितलं काय वेगळं काम करतोय?
2019 पासून जे काम चालू आहे तेच काम चालू आहे, वेगळं काय करतोय का? आता ते येतो का 20-7 काल 500 किलो वजन 500 किलो कचरा लायन्स क्लब तर्फे 500 किलो कचरा गोळा केला. आणि म्हणजे नगरपालिकेची हे आहे त्याच्यात नामुष्की आहे. ठेकेदारांनी उचलले नाही म्हणून कचरा मिळाला. 500 किलो एका दिवसात येतो कचरा. एका दिवसात नाही. पाच- एका दिवसात हो नाही. मॅडम, हो एका दिवसात नाही. कचरा कुठून आला ते? एका तासाचा विषय आहे तो. हो, एका तासात 500 किलो कचरा पडला तिथे. जेवढा. हो, तुमच्या गैरसमज तुम्हाला मी काय सांगतोय? तुम्ही चांगलं काम केलं. केलं नाही म्हणून तर कचरा तिकडे होता असं म्हणत आहे. म्हणतोय 500 किलो केला अभिमान आहे, पण मी काय सांगतो तो का नाही करत ठेकेदार? मग त्याला मिळालं कसं? मग तुम्हाला 500 किलो सारखं स्वच्छ करतो तर म्हणजे त्या ठिकाणी जात नाही. म्हणजे जात नाही ते. तुमचा गैरसमज करून घेऊ नका. आणि पर्यटन सीझन नाही 500 किलो आमच्या मच्छी 500 किलो कचरा. आणि पाणी भरून गेल्यानंतर तो पाणी हो, पण तुम्हाला लागतोय. वरची ओपी किती वेळा ओपी केला पाहिजे? हो, काही असू दे, 500 काय ते आहे काय? आमचा विषय काय आहे? वरती ओपी. आमचा विषय काय आहे? तुम्ही तुम्हाला विषयाला बघा. या किती वरती? विषय काय आहे? विषय काय आहे? हे, आम्ही काय सांगतोय, 500 किलो कचरा आला ना, तो ते काम करतोय. हे बघा, काय? हे मला इकडून द्या तुम्ही. हो, इकडून. त्याला समजावं काय वाऱ्याबरोबर दोन्ही भांडून नाही आलं लक्षात ना. जे काय आहे पद्धतशीर त्या ठेकेदारावर आपला आक्षेप आहे. आम्ही तेच सांगतोय. त्या ठेकेदारावर आक्षेपासंदर्भात हे सभागृहातून बोललं जातंय. तुम्ही त्याला ते कशाला घेताय? 85 लाखांना ते टेंडर दिलं गेलेलं आहे वार्षिक. तो ठेका अद्यापर्यंत त्यांनी केलेला आहे की त्यांनी पद्धतशीर नियोजनबद्ध काम बरोबरीने कचरा लिफ्ट केलेला नाहीये, वर्गीकरण केलेलं नाहीये. याच्यामुळे आज हा वाद निर्माण झालेला आहे सभागृहामध्ये. आणि तत्कालीन त्यावेळेचे जे हे होते प्रशासक होते त्यांनी हे टेंडर निविदा नगरपालिकेच्या माती मांडलेली आहे. परंतु गेले 6-7 महिने नगरपालिकेने सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं. आरोग्य डिपार्टमेंटने सुद्धा विचार करणं गरजेचं होतं आणि ठेका तात्काळ रद्द करणं गरजेचं होतं. परंतु तसं केलं नाहीये. ती योजना सातत्याने पुढे चालू राहिली आहे. परंतु आज माझं असं म्हणणं आहे की ह्या ठेकेदाराला यापुढे या महानगर नगर परिषदेमधून काही हे ठेका देण्यात येऊ नये. आणि त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये जी निविदा प्रक्रिया नव्याने आपण करणार आहात आलं लक्षात. त्या नव्याने प्रक्रिया संदर्भाचं सगळं आयोजन करावं, नियोजन करावं आणि तात्काळ पुढच्या महिन्यात ऑक्टोबर महिन्याची वेळ येऊ देऊ नका. ऑक्टोबर महिन्याच्या अगोदरच पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही निविदा प्रक्रिया होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन आणि जे काय आहे की तुम्ही योग्य पद्धतीने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सदस्य यांनी एकत्र येऊन या विषयावर आपण चर्चा करू. या ठिकाणी प्रश्न सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार करण्यात यावा हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. बघा विषयाला होते आम्ही एवढंच सांगतोय, नवीन ठेका चालू होते, सर्व होते. जे काय आता बिल अदा केलं त्याला जबाबदार कोण? त्या पैशाला एक कोटी 30 लाख जास्त दिले त्याला जबाबदार कोण? आणि 6 महिने का दिले जातात? जर आरोग्य सभापतीला पटतंय हे काम होऊ शकत नाही, सीओला पटतंय हे काम होऊ शकत नाही, तर पैसे का देतात? त्याचं उत्तर द्या. याचं उत्तर द्या. नवीन कॉन्ट्रॅक्टर येऊ दे. SI काय करतायत ते सांगा. रिपोर्ट टाकवा पुढच्या मिटिंगला आणि घ्या. 15 किलोमीटर दिवसाला 3 तासात रस्ते झाडून होतात. प्रात्यक्षिक एक दिवस दाखवा जेवढं मनुष्यबळ आहे त्याच्यात. 9,000 घरांचा कचरा उचलणे, स्वच्छ समुद्र किनारे स्वच्छ करणे, 14 किलोमीटर झाडी करणे आणि त्याचं पूर्ण तिकडे संकलन व्यवस्थित करणे. हे एक दिवस प्रात्यक्षिक दाखवा. पुढच्या 2 महिने जे काय त्याचं टेंडर आहे त्याप्रमाणे त्याचं बिल द्या. आणि जर होत नसेल तर आधीच्या ह्याच्यावरही कारवाई करा आणि होत नसेल तर त्याला जबाबदार ठेवा. हा पैसा नागरिकांचा आहे, जनतेचा आहे, त्याला उत्तर तुम्हाला द्यावं. आम्ही 3 नगरसेवक सकाळी 7 वाजता इथे येऊन नगरपालिकेत येतो आणि मग कसं स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणून काय नियोजन आहे. तर नियोजनाच्या वेळी तुमचे SI असतात तिथे, म्हणजे त्यांनी 10च्या ड्युटीला यायचं आणि कचरा 6 वाजता चालू करायचं संकलन करायला. 10 वाजता रस्ते काढून पुरे होतात.
अध्यक्ष महोदय, आम्ही मागच्या मीटिंग मध्ये पण सांगितलेलं आहे, जोपर्यंत आम्ही त्याच्यावर देखरेख केली 1 जून ते 30 जून पर्यंत, त्यावेळी त्याचे फक्त 40 कामगार होते. त्याच्या आधी पाहू शकता, आपण रेकॉर्ड बघू शकता, 65 70 पर्यंत कामगार आहे. 35 होतं. आम्ही तेच सांगतो, त्याच्या आधी 70 होते. मग आम्ही आल्यावर सगळे सोडून गेले काय? का फक्त कागदोपत्री माणूस उपयोग होते? कागदोपत्री. कामगारांचा विषय नाही, आउटपुट बेरीज आहे. ते असू दे. त्याच्यावर जबाबदारी पाहिजे ना. साहेब आज किती हजार आहे? आज किती हजार आहे? आज किती हजार आहे? 25 लोकांमध्ये आज किती हजार आहे? SI साहेब आज किती हजार आहे? हा? ते आपले किती आहे? कायमस्वरूपी 8. ते बघा सांगतायत 8 आहे 43. त्यात हो ते सांगतायत स्वतः 4 सुपरवायझर आहेत. हे बरोबर आहे, 35च असतात. 35 असतात, 8 आपले जे कार्ड चालवतात ते मॅडम जरा विचारा. 43 कामगारातले 35 आहेत. त्याच्यातले 60 ड्रायव्हर. त्याच्यातले 60 ड्रायव्हर. आपले घरून आले की त्यांचे घरून आले. शिवसाहेब त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांना बोलू ते आम्ही काय सांगितलं, त्यांनी 50 असू दे 43 सांगतायत ना, त्यांनी दिवस सांगावा, त्या दिवशी 9,000 प्रॉपर्टीचा कचरा उचलायचा. आणि ते जर वेगवेगळे रस्ते लावून दाखवायचे. हा, त्यांनी दिवस झाले. आजपर्यंत मी काय सांगतोय, कचरा उचलला नाही गेला किंवा भांडण केलं तर कारवाई करायची. त्या ठेकेदारावर कुठल्या प्रकारची कारवाई काय झाली का गेल्या 8 महिन्याच्या आम्हाला सांगता की आपल्या सत्तेवर बसून 8 महिने झालेले आहेत. 8 महिने नगरपालिकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई काय केली हा प्रश्न आहे. हे जर होत नसेल तर क्लीनची नाही, क्लिअर आहे ना की या ठिकाणी एकूण 5 घंटाकडे आहेत आणि 3 ट्रॅक्टर त्यांनी पुरवलेले आहे. मग 3 ट्रॅक्टर मध्ये मनुष्यबळ तिथं आपल्या एस्टिमेट मध्ये नाही, त्या जे मनुष्यबळ आहे ते आपण पुष्कळ 3 वापरतो 12 पैकी, ते मनुष्यबळ आपण तिकडे वापरले. आणि एकूण 5 घंटागाडीसाठी 15 म्हणजे ड्रायव्हर आणि 2 हेल्पर. त्याच्यानंतर ट्रॅक्टरवर 1 ड्रायव्हर आणि 3 कर्मचारी आहेत. ते एकूण म्हणजे एकूण तुम्हाला मला पुन्हा सांगतो, तुम्ही पुस्तक लिहा आणि कागदावर तर सांगू नका, रस्त्यावर काय चाललंय ते सांगा. तुम्ही सांगताय परत परत तेच सांगता. हे आहे ते टेंडर मध्ये काय कमी पडायला माहिती. आपला स्पेसिफिक प्रश्न आहे. 14 किलोमीटर रोड झाडायचा त्यांनी 5च धरा. किती किलोमीटर झाडतोय तो? 8 किलोमीटर. आपण बिल 8 किलोमीटरचं द्यायचं की त्याला विचारायचं 14 किलोमीटर का झाडला नाही, 6 किलोमीटर बसवायचं आहे की नाही? तो जावई आहे. त्याच्यावर आमची एवढीच मागणी आहे, पुढचा ठेका कसाही काढा, ह्या ठेकेदारावर 6 महिन्याची बिल झालं त्याच्यावर अन्याय व्हायलाच पाहिजे. आणि पुढची 2-3 महिने जे काही शिल्लक आहे त्याचं बिल अदा होता कामा नाही. साहेब समुद्री किनाऱ्यापासून कचरा टाकला जातो. माझे सदस्य सांगताय की हे योग्य आहे का? हे योग्य आहे आपले माननीय हे होते कांदा होते. मी काही तुझ्यावरती आरोप करत नाहीये, पण ज्या वेळेस ठेकेदार रोज कचरा घेऊन विचारा त्यावेळी कचऱ्याची परिस्थिती काय होती? नाश्ता केली आहे, भले एक माणसाला जेवण आहे, पण आज त्याच्यावरती परिस्थिती 8 महिने झाली पण सुधरत नाहीये. का सुधरत नाही? त्यावेळी 17 ज्या आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवस गेले, लोकांना माहितीच नाहीये आमच्या दारामध्ये कर्मचारी येणार आहे कचरा द्यायला. त्या कचरा कामगारांनी सांगितलं पाहिजे, आम्ही आजपासून रोज तुमच्याकडे कचरा द्यायला येणार. तुम्ही रोज सकाळी उठता, आमच्या टाकी भागातले लोक मच्छीमारीला जातात, त्यामुळे लोक काही दिवसभर काम शकत नाही. सकाळी 6 ला उठून जातात, दुपारी 11 वाजता येतात. एवढ्या वेळेमध्ये कचरा कामगार येऊन जातात, त्यामुळे ते कचरा कसा देणार?
प्रामाणिकपणे सर्व सदस्यांनी आपण महामंडळाचे विश्वास उठलेला आहे. प्रामाणिकपणे ती सत्ताधारी असेल विरोधक असेल सगळ्यांनी सांगा की ठेकेदार योग्य काम करतोय म्हणून. या सगळ्यांना सगळ्यांनी सांगा. आज रामेश्वरला समजून सांगतो आम्ही हा ठेकेदार करत नाही का. तुम्ही पण निवडून यायच्या आधी रामेश्वर मंदिरमध्ये गेलेला होता की स्वच्छ सुंदर मालवण भ्रष्टाचार मुक्त मालवणताना या तुम्ही सांगताय का. आणि इथे सदस्य आहेत ज्यांची घरं आहे सांगा. तर मॅडम बोलतो. बोला सदस्य बोला. रस्त्यावर यावं लागतं, विचारा आम्हाला. आम्हाला लोकांनी कशासाठी निवडून दिला हे सांगा. ही ठेकेदाराला पाठीशी काढण्यासाठी ही मानवाची सेवा करून दिली आहे. आजपासून ते कामगार सांगून सांगत प्रत्येक गौरवपदी पण सांगा. हो, सांगा, मी पैसे नाही देत ना. आम्ही ठीक आहे नगरसेवक सांगितलं ठीक आहे पण कर्मचारी पण थोडी आमच्या कर्मचाऱ्यांचं ऑब्जेक्शन आहे. मी तर आता रोज जाऊ शकत नाही. तुम्ही मी या सर्व कारवाई करण्यासाठी म्हणतोय की तुम्ही माझ्याकडे तक्रार नोंद करा. त्या दिवशी report घेतो. त्या दिवशीचा मी report घेतो. जर त्या दिवशी तिथं गाडी गेली नसेल तर त्या दिवशीचे पैसे त्याच्या हे आहे बिल त्या दिवशीच्या त्या कॉन्ट्रॅक्ट पैसे आम्ही म्हणतोय त्याच्यावर 6 महिने काम करतोय. ज्या 10 वर्षापूर्वी जसा कचरा उचलला जात होता तसा 2 कोटीमध्ये आता कसाच उचलतो. 10 वर्षापूर्वी काही तुम्ही सांगितलं माझ्याकडे तक्रार नाही, आम्ही तुम्हाला तक्रार देऊ, तुम्ही कारवाई करा. तुम्ही इकडे आश्वासन द्या 10 महिन्यापासूनच्या बिलात कारवाई होणार आणि आधी आउटपुट दाखवलं नाही प्रात्यक्षिक पहिले 6 महिन्याच्या बिलावरही त्याची कारवाई व्हायला पाहिजे. आम्हाला त्याने डेमो दाखवायचा. तक्रार द्यावी हा